शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याच्या हेतूनं एक निर्णय घेतला। कारण मुंबई महापालिकेच्या कामकाजातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय जाहीर केला। त्यावर ठाकरेंनी चोराच्या उलट्या बोंबा म्हणत शिंदेंवर पलटवार केलाय। त्यामुळे मुंबई महापालिकेतील अनियमिततेवरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। बीएमसी वरून ठाकरे शिंदेंमध्ये जुंपली। अनियमिततेची एसआयटी चौकशी होणार। मुख्यमंत्र्यांची शिवसेना मेळाव्यात घोषणा। या चोराच्या उलट्या बोंबा, ठाकरेंचा पलटवार। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला मुहूर्त मिळत नसला तरी मुंबई महापालिकेतील अनियमितता आणि कॅगच्या अहवालावरून मात्र राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅग अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्या अनियमिततेच्या चौकशीला एसआयटी स्थापन करण्याला मंजुरी दिली आहे। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणातून उद्धव ठाकरेंच्या गटाची कोंडी करण्याची घोषणा शिंदेंनी केली आहे। दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणं हे त्यांच्या तोंडी शोभत नाही। गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला, मुंबई महापालिकेचे हजारो कोटी कुठे गेले याचा हिशोब कॅग आता विचारणार आहे। एसआयटी डिक्लेअर झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, परंतु दिशाभूल होणार नाही। दूध का दूध पाणी का पाणी होईल। काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर कॅगच्या अहवालातून ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात माहिती अधिवेशनात दिली। नोव्हेंबर 2019 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये तब्बल 12,024 कोटी रुपयांची अनियमितता झाली असल्याचा ठपका कॅगनं ठेवलेला आहे। या अहवालात 28 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीतील मुंबई महापालिकेच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते। मुंबई पालिकेतील 9 विभागांच्या 12,023.88 कोटी रुपयांच्या व्यवहाराशी संबंधित हा अहवाल होता। हा अहवाल कोविड काळातील असला तरीही कोविडशी संबंधित खरेदी आणि इतर खर्चाचा यात तपशील नसल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी तयार केली आहे, एसआयटी तयार केली आहे आणि आता या एसआयटी मध्ये अनेक लोकांचे बुरखे पाडणार आहेत आणि काही लोक नागडे देखील होणार आहेत। कॅगनं अनियमिततेचा ठपका ठेवल्यानंतर याची विशेष समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी अंधेरी पश्चिमचे भाजपा आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती। त्यानुसार याच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमण्यात आली आहे। त्यामुळे अमित साटम यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे अत्यंत मनापासून आभार प्रकट करतो की माझ्या मागणीनुसार जी स्पेशल कॉएकच्या ऑडिटच्या रिपोर्टवरती जे ताशेरे त्याच्यामध्ये ओढण्यात आले होते त्याच्यावरती एसआयटीची मागणी मी केलेली होती आणि त्वरित त्याच्यावरती एसआयटी ही नेमण्यात आलेली आहे। दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानंही एसआयटीवरून सरकारवर पलटवार केलाय। उद्धव ठाकरेंनी याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणत मोर्चाची घोषणा केली, तर राऊत आणि यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। आमच्या कारभाराने म्हणा किंवा आमच्या सहकार्याने म्हणा त्याच्यात भर पडली आणि हे सगळे पैसे काही महापालिकेचे होते असं नाही, त्याच्यामध्ये काही ठेवी होत्या। माझ्या कानावर असं आलं की जवळपास आतापर्यंत साधारणतः 7,000 ते 9,000 कोटी त्या एफडी मधनं वापरण्यात आलेले आहेत। हा जनतेचा पैसा आहे। तो हिशोब त्याचा जाब विचारण्यासाठी येत्या 1 तारखेला 1 जुलैला मुंबई महापालिकेवरती शिवसेना विराट मोर्चा काढणार है। दादा भूसे का 170 करोड़ का घोटाला है, जो मैंने 2 दिन में मेरा कंप्लेंट ईडी में फाइल हो जाएगा। राहुल कुल का 500 करोड़ का मनी लॉन्ड्रिंग है, वो भी ईडी में फाइल हो रहा है केस मेरा। राधा कृष्ण विखे पाटिल के बारे में भी जानकारी मैं सामने रखने वाला हूँ। अब्दुल सत्तार तो सबको लूट रहा है। मुख्यमंत्री और मिस्टर गृह मंत्री एक अलग से एसआईटी की स्थापना करेंगे तो हम जरूर बीएमसी की एसआईटी का स्वागत करेंगे।
एकंदरीतच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी सत्ताधाऱ्यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरून ठाकरेंच्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव आखलाय. त्यामुळे आता एसआयटी चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.